नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी श्री M.V. कानूरकर, सहाय्यक शिक्षक दिन इंग्लिश स्कूल चंदगड, आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. मित्रो, मागील काही व्हिडिओच्या भागामध्ये आपण मराठी व्याकरणासंदर्भात काही घटकांचा अभ्यास केलेला आहोत. त्यामध्ये वर्णमाला, शब्दांच्या जाती, या शब्दांच्या जातीमध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय यांचा अभ्यास आपण केलेला आहे. या शब्दांच्या जातीमधील पुढचे दोन भाग म्हणजे उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. या दोन्ही अविकारी जातींचा आजच्या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. यापैकी उभयान्वयी अव्यय म्हणजे काय ते पहा. उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे संबंध. दोन शब्द किंवा दोन वाक्य यांचा संबंध दाखवणाऱ्या अव्ययांना उभयान्वयी अव्यय असे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. मी कथा व कादंबरी वाचतो. तो स्वभावाने आहे चांगला पण विश्वासू नाही. मी आजारी आहे म्हणून मी शाळेत जात नाही. मी चहा घेतो आणि कॉफी सुद्धा घेतो. या वरील वाक्यामधून व, पण, म्हणून आणि हे जे शब्द आहेत हे शब्द दोन वाक्ये आणि दोन शब्द जोडणारे आहेत. पहिल्या वाक्यामध्ये कथा आणि कादंबरी या दोन शब्दांना जोडण्याचं काम व या शब्दानं केलेलं आहे. तर दुसऱ्या वाक्यामध्ये तो स्वभावाने आहे चांगला, विश्वासू नाही, या दोन वाक्यांना जोडण्याचं काम पण या शब्दाने केलेलं आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये मी आजारी आहे, मी शाळेत जात नाही, या दोन वाक्यांना जोडण्याचं काम म्हणून या शब्दाने केलेलं आहे. मी चहा घेतो, कॉफी सुद्धा घेतो, या दोन वाक्यांना जोडण्याचं काम आणि या शब्दाने केलेलं आहे. आणि म्हणून असे शब्द जे आहेत की जे दोन वाक्ये, दोन शब्द यांना जोडण्याचं काम करतात त्यांनाच उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार प्रधानबोधक किंवा समानत्व दर्शक उभयान्वयी अव्यय आणि दुसरा प्रकार आहे गौणत्व बोधक किंवा असमानत्व दर्शक उभयान्वयी अव्यय. यामधील पहिला प्रकार आपल्याला बघूया. प्रधानबोधक किंवा समानत्व दर्शक उभयान्वयी अव्यय. अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र किंवा एकमेकावर अवलंबून नसणारी किंवा सारख्याच दर्जाची दोन वाक्ये ज्या उभयान्वयी अव्ययाने जोडली जातात त्या उभयान्वयी अव्ययांना प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. व्याख्या पुन्हा एकदा पहा. अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र किंवा एकमेकावर अवलंबून नसणारी किंवा सारख्याच दर्जाची दोन वाक्ये ज्या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात त्या उभयान्वयी अव्ययांना प्रधानबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. यामधले प्रधानबोधक उभयान्वयी अव्ययाचे चार पोट प्रकार आहेत. पहिला प्रकार समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. दुसरा प्रकार विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. तिसरा प्रकार न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय आणि चौथा प्रकार परिणामबोधक उभयान्वयी अव्यय. यातले एक एक प्रकार आपल्याला बघायचा आहे. पहिला प्रकार बघा, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय. तर मित्रो, समुच्चय याचा अर्थ बेरीज किंवा समावेश. दोन प्रधान किंवा मुख्य वाक्ये व, अन, शिवाय, आणि यासारख्या उभयान्वयी अव्ययांनी जोडून त्यांचा मिलाप किंवा समुच्चय करतात अशा उभयान्वयी अव्ययांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. म्हणजे बघा, दोन वाक्य की जी प्रधान आहेत, मुख्य वाक्य आहेत, त्यांना जोडण्याचं काम व, अन, आणि, आणखी, न, शिवाय यासारखी अव्यय करतात. यांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. उदाहरण पहा. पाहुणे आले आणि लाईट गेली. राम शाळेत जाण्यासाठी निघाला व पाऊस आला. आज डब्यात भाजी पोळी आणली अन लोणचे पण आहे. चिमणीने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला. तर मित्र, या वाक्यांच्या मधील आणि व
अन, व हे जे शब्द आहेत किंवा ही जी अव्यय आहेत ती अव्यय दोन वाक्यांना जोडण्याचं काम किंवा दोन शब्दांना जोडण्याचं काम करतात. याचा अर्थ असा होतो की दोन वाक्यांचा समुच्चय घडवून आणण्याचं काम करतात, मिलाप घडवून आणण्याचं काम करतात. म्हणून या अव्ययांना समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आणि, व, अन शिवाय हे जे उभयान्वयी अव्यय आहेत ते समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हणून ओळखले जातात. प्रधान बोधक उभयान्वयी अव्ययातला दुसरा प्रकार म्हणजे विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. प्रधान बोधक उभयान्वयी अव्ययातला दुसरा प्रकार म्हणजे विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. विकल्प बघा, विकल्प याचा अर्थ दोहोतील एकाची निवड. विकल्प याचा अर्थ दोहोतील एकाची निवड म्हणजे दोघांच्यापैकी एकच मिळेल. व्याख्या पहा, जेव्हा वाक्यांना जोडणारी अथवा, वा, की किंवा ही उभयान्वयी अव्यये दोन किंवा अनेक गोष्टींपैकी एकाची अपेक्षा दर्शवतात. म्हणजेच हे किंवा ते किंवा त्यापैकी एक असा अर्थ सूचित करतात, अशा अव्ययांना विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. ही उभयान्वयी अव्यय कोणते आहेत बघा, अथवा, वा, की किंवा, अगर इत्यादी. उदाहरण पहा, तुला चहा हवा की कॉफी, करा किंवा मरा, सिनेमाला येतोस की घरी जातोस. या वाक्यातून की किंवा की ही उभयान्वयी अव्यय विकल्प दर्शवणारी आहेत. म्हणजे दोन पैकी एक याची अपेक्षा या वाक्यातून आपल्याला दिसून येते. म्हणून ही विकल्प म्हणजे कोणते तरी एक, हे किंवा ते एका गोष्टीची अपेक्षा दर्शवितात. म्हणून यांना विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. तिसरा प्रकार बघा, न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. आता न्यूनत्व म्हणजे कमीपणा. न्यूनत्व म्हणजे कमीपणा. व्याख्या पहा, जेव्हा दोन वाक्यांना जोडणारी पण, परंतु, परी, बाकी ही अव्यये पहिल्या वाक्यामध्ये काही उणीव किंवा कमीपणा, दोष असल्याचा आशय किंवा भाव व्यक्त करतात, अशा अव्ययांना न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरण, पण, परंतु, बाकी, किंतु, परी इत्यादी. उदाहरण पहा, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. लग्न छान झाले पण जेवण बरोबर नव्हते. त्याने अभ्यास केला परंतु नापास झाला. या तीन वाक्यामध्ये परी, पण, परंतु हे तीन जे शब्द आहेत उभयान्वयी अव्ययाचे, हे तिन्ही शब्द वाक्यातील विरोध दर्शवतात किंवा न्यूनत्व दर्शवतात, कमीपणा दर्शवतात, उणीव दर्शवतात. म्हणून यांना न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. पुढचा प्रकार परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. जेव्हा दोन वाक्यांना जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययामुळे एका वाक्यात घडलेल्या घटनेचा परिणाम पुढील वाक्यावर झाल्याचा बोध होत असेल तर अशी वाक्य जोडणाऱ्या अव्ययांना परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. व्याख्या पुन्हा पहा, जेव्हा दोन वाक्यांना जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययामुळे एका वाक्यात घडलेल्या घटनेचा परिणाम पुढील वाक्यावर झाल्याचा बोध होत असेल तर अशी वाक्य जोडणाऱ्या अव्ययांना परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, म्हणून, याकरिता, सबब, यास्तव, तेव्हा, तस्मात इत्यादी. उदाहरणादाखल वाक्य पहा, राधाने मनापासून अभ्यास केला म्हणून ती पास झाली. या वाक्यामध्ये म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे. पहिल्या वाक्याचा परिणाम पुढच्या वाक्यावर दिसतो. अभ्यास केला याचा परिणाम काय झाला, पास झाली. दुसरं वाक्य पहा, गाड्या उशिराने धावत आहेत, सबब मला उशीर झाला. म्हणजे पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर, गाडी उशिराने आली, परिणाम काय झाला, यायला उशीर झाला. तिसरं वाक्य पहा, तुम्ही त्याचा अपमान केला, याकरिता तो येत नाही. म्हणजे यामध्ये याकरिता हे परिणाम बोधक उभयान्वयी आहेत. अपमान केला त्याचा परिणाम तो येत नाही.
म्हणजे म्हणून, सबब, यास्तव, तेव्हा, तस्मात, याकरिता हे जे आहेत ही अव्यये परिणामबोधक उभयान्वयी आहेत. म्हणजे पहिल्या वाक्यात घडलेल्या घटनेचा दुसऱ्या वाक्यात परिणाम दिसतो हे या वाक्यातून दर्शवले जाते. उभयान्वयी अव्ययातला प्रमुख दुसरा प्रकार पहा, गौणत्वबोधक उभयान्वयी अव्यय किंवा असमानत्वदर्शक उभयान्वयी अव्यय. याची व्याख्या पहा. उभयान्वयी अव्ययांनी जोडलेल्या दोन वाक्यापैकी एक मुख्य वाक्य व गौण वाक्य असते. म्हणजेच अर्थाच्या दृष्टीने दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते अशा उभयान्वयी अव्ययांना गौणत्वदर्शक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. पहिलं वाक्य अर्थाच्या दृष्टीनं दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते आणि असे जे अव्यय या दोन वाक्यांना जोडण्याचं काम करतात त्यांना गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. यामध्ये गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययाचे 4 प्रकार पडतात. त्यामधला पहिला प्रकार पहा, स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय. व्याख्या पहा. उभयान्वयी अव्ययाने जोडलेल्या दोन वाक्यातील प्रधान वाक्याचा खुलासा गौण वाक्य करतो त्या अव्ययास स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरण पहा. म्हणून, म्हणजे, की, जे इत्यादी. उदाहरण दाखल काही वाक्य पहा. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. तो म्हणाला की मी हरलो. मी मान्य करतो की माझ्याकडून चूक झाली. या तिन्ही वाक्यांच्या मध्ये म्हणजे, की ही उभयान्वयी अव्यये आलेली आहेत. ही उभयान्वयी अव्यये प्रधान वाक्याचे स्वरूप किंवा खुलासा किंवा स्वरूप उलगडून दाखवण्याचं काम पुढच्या वाक्यात करतात. म्हणून यांना स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. यातील दुसरा प्रकार, उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय. जेव्हा म्हणून, सबब, यास्तव, कारण, कारण की यासारख्या शब्दांनी जोडलेल्या गौण वाक्यामुळे मुख्य वाक्याचा उद्देश किंवा हेतू दर्शवला जातो तेव्हा त्यास उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. बघा, जेव्हा म्हणून, सबब, यास्तव, कारण, कारण की यासारख्या शब्दांनी जोडलेल्या गौण वाक्यामुळे मुख्य वाक्याचा उद्देश किंवा हेतू दर्शवला जातो तेव्हा त्यास उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ, म्हणून, सबब, यास्तव, कारण, कारण की. उदाहरण दाखल काही वाक्य पहा. चांगले उपचार मिळावेत यास्तव तो मुंबईला गेला. चांगले गुण मिळावेत म्हणून ती खूप अभ्यास करते. विजेतेपद मिळावे यास्तव त्यांनी खूप प्रयत्न केले. या वाक्यातून यास्तव, म्हणून या उभयान्वयी अव्ययांनी वाक्य जोडलेले आहेत. पण ही उभयान्वयी अव्यये उद्देश किंवा हेतू दर्शवणारी आहेत. ही उभयान्वयी अव्यये उद्देश किंवा हेतू दर्शवणारी आहेत म्हणून यांना उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. यानंतर याच्यामधला तिसरा प्रकार म्हणजे कारणबोधक उभयान्वयी अव्यय. व्याख्या पहा. जेव्हा कारण, का, की या अव्ययामुळे प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे कारण गौणत्व वाक्यामधून व्यक्त होते अशा अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. व्याख्या पुन्हा एकदा पहा. जेव्हा कारण, का, की या अव्ययामुळे प्रधान वाक्यातील क्रिया घडण्याचे कारण गौणत्व वाक्यामधून व्यक्त होते अशा अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरण, कारण, का, की इत्यादी. उदाहरणादाखल काही वाक्य पहा. त्याला यश मिळाले कारण त्याने खूप मेहनत घेतली. मला ग्रहशास्त्राची माहिती नाही कारण की माझ्या अभ्यासक्रमात तो विषय नव्हता. या वरील वाक्यामधून कारण, कारण की ही उभयान्वयी अव्यय कारण दाखवण्याचं काम करतात म्हणून या उभयान्वयी अव्ययांना कारणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. यानंतर गौणत्वबोधक उभयान्वयी अव्ययातला शेवटचा प्रकार म्हणजे संकेतबोधक उभयान्वयी अव्यय. व्याख्या पहा. जेव्हा मुख्य गौण वाक्ये जर, तर किंवा जरी, तरी या उभयान्वयी अव्ययामुळे जोडली जाऊन त्यातून संकेत व्यक्त होत असेल, बघा, त्यातून संकेत व्यक्त होत असेल तर
त्या अव्ययांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. व्याख्या पुन्हा एकदा पहा. जेव्हा मुख्य गौण वाक्य जर, तर किंवा जरी, तरी या उभयान्वयी अव्ययामुळे जोडली जाऊन त्यातून संकेत व्यक्त होत असेल तर त्या अव्ययांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ जर, तर, जरी, तरी, म्हणजे, की, तर. उदाहरणादाखल काही वाक्य पहा. जर दळण आणलं तर स्वयंपाक होईल. नोकरी मिळवली म्हणजे गाडी घेऊन देईल. तू घरी आला की आपण सिनेमाला जाऊ. या वाक्यातून तर, म्हणजे, की ही संकेत दर्शवणारी उभयान्वयी अव्यय आहेत आणि म्हणून या उभयान्वयी अव्ययांना संकेतबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. यानंतर अविकारी शब्दांच्या जातीमधील शेवटचा प्रकार म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय पाहूयात. पुढील उदाहरणे पहा. अरे रे फार वाईट झाले. सी मला नाही आवडलं ते. अबब केवढी गर्दी ही. बाप रे धरण तर फुटलं. या वाक्यातून अरे रे, सी, अबब, बाप रे हे शब्द आपल्या मनातील भावना व्यक्त करतात आणि ज्या वेळेला आपल्या मनातील भावना व्यक्त करणारे, मग ती भावना आनंद असो, आश्चर्य असो, प्रशंसा असो, दुःख असो, कोणतीही भावना ज्या वेळेला आपल्या मनातील आपण व्यक्त करतो आणि ती भावना अविकारी असेल म्हणजेच त्यांच्यामध्ये लिंग, वचन, पुरुष यानुसार कोणत्याही प्रकारचा बदल होत नसेल तर त्या शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. केवल प्रयोगी अव्ययाची व्याख्या आपण पाहूया. आपल्या मनातील आनंद, दुःख, आश्चर्य, प्रशंसा, खेद, तिरस्कार इत्यादी भावना व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ वा, वाहवा, अरे रे, छान, ओहो, चुप, छी इत्यादी. केवल प्रयोगी अव्ययाचे एकूण 9 प्रकार पडतात. त्यामधील पहिला प्रकार म्हणजे हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय. पुढील उदाहरणे पहा. वा काय स्वादिष्ट जेवण आहे. आहा हा किती सुंदर पक्षी आहे. ओहो किती उत्तुंग षटकार मारला आहे. वरील 3 उदाहरणामध्ये वा, आ, ओहो हे शब्द आपल्या मनातील आनंद व्यक्त करतात. विशेष म्हणजे हे शब्द अविकारी आहेत. म्हणजे या शब्दामध्ये लिंग, वचन, पुरुष याप्रमाणे कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणून ती हर्षदर्शक केवल प्रयोगी उदाहरणे आहेत. मग हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्ययाची व्याख्या पहा. आपल्या मनातील आनंद किंवा हर्ष व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दांना हर्षदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ वा, आहा हा, अहा, ओहो ही उदाहरणे केवल प्रयोगी अव्ययाची आहेत. दुसरा प्रकार शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय. आई ग माझ्या पायात काटा रुतला. अरे रे ही गोष्ट फार वाईट झाली. हाय हाय किती सुंदर बंगला आहे. आई ग, अरे रे, हाय हाय हे शब्द आपल्या मनातील शोक व्यक्त करतात, दुःख व्यक्त करतात. अशा दुःख, शोक व्यक्त करणाऱ्या शब्दांना शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. व्याख्या पाहायची. आपल्या मनातील दुःखाची भावना व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दाला शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. पुन्हा एकदा व्याख्या पहा. आपल्या मनातील दुःखाची भावना व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दाला शोकदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ आई ग, अगाई, हाय हाय, हाय, अरे रे इत्यादी. आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय. उदाहरणार्थ अबब केवढी गर्दी. बाप रे धरण तर फुटलं. अरे वा काय सुरेख गायला तो. वरील उदाहरणामध्ये अबब, बाप रे, अरे वा हे शब्द आपल्या मनातील आश्चर्य व्यक्त करतात. त्याबरोबरच हे शब्द अविकारी आहेत. म्हणजेच लिंग, वचन, पुरुष यानुसार यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. अशा शब्दांना आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. व्याख्या पाहायची. आपल्या मनातील आश्चर्य व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दांना आश्चर्यदर्शक केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ ओहो,
अबब, बापरे, आहा, अरेच्चा इत्यादी आश्चर्यदर्शक केवळ प्रयोगी अव्ययाची उदाहरणे आहेत. पुढील प्रकार पहा. प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय. उदाहरण पाहायचे. छान, तुझे हस्ताक्षर वलंदार आहे. शाबास, परीक्षेत चांगले यश मिळवलेस. वा वा, काय गोड गातोस. वरील उदाहरणामध्ये छान, शाबास, वाह वा हे शब्द आपल्या मनातील प्रशंसा ही भावना व्यक्त करतात. त्यांना प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. व्याख्या पाहूया आपण. आपल्या मनातील प्रशंसा व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दांना प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ शाबास, भले, वा वा, छान, ठीक, फक्कड, भले इत्यादी. यानंतर पुढचा प्रकार संमतीदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. उदाहरण पहा. ठीक, तू उद्या अभ्यास कर. अच्छा, तू चल. बरं आहे, काळजी घे. या उदाहरणातील ठीक, अच्छा, बरं आहे हे शब्द आपल्या मनातील संमती किंवा अनुमोदन दर्शवितात, म्हणून त्यांना संमतीदर्शक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. व्याख्या पहा. आपल्या मनातील संमती दर्शवणाऱ्या अविकारी शब्दांना संमतीदर्शक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ हा, जी, जी हा, ठीक, बरं आहे, अच्छा इत्यादी. पुढील प्रकार विरोधदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. छे छे, मला नको ते. छे, मला नाही आवडत. तू खेळायला जाऊ नको. वरील उदाहरणातील छे छे, छे, हे शब्द आपल्या मनातील विरोध दर्शवतात, म्हणून त्यांना विरोधदर्शक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. शिवाय हे अविकारी आहेत, म्हणजेच लिंग, वचन, पुरुष यानुसार यामध्ये कोणताही बदल होत नाही. तर याची व्याख्या पहा. आपल्या मनातील विरोध दर्शवणाऱ्या अविकारी शब्दांना विरोधदर्शक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ छे, छे छे, छट, हट, ओ, इत्यादी. तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. उदाहरणे पहा. सी, काय घाणेरडा वास येत आहे. छट, मी नाही पिणार. छे, काय वेंदळा या. वरील उदाहरणातील सी, छट, छी हे शब्द आपल्या मनातील तिरस्कार व्यक्त करतात. त्याचबरोबर हे शब्द अविकारी आहेत, म्हणून या शब्दांना तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. व्याख्या पहा. आपल्या मनातील तिरस्कार किंवा द्वेष व्यक्त करणाऱ्या अविकारी शब्दांना तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरण याची पहा. शी, थू, फुस, छत, छी, हुड इत्यादी. यानंतर पुढील प्रकार म्हणजे संबोधन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय. पुढील उदाहरण पहा. अगं, ऐकलंस का. ए, चल लवकर. अरे, जरा इकडे. वरील उदाहरणातील अग, ए, अरे हे शब्द इतरांना संबोधून वापरलेले आहेत, म्हणजेच हाक मारण्यासाठी वापरलेले आहेत, म्हणून यांना संबोधन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. हे शब्द अविकारी असून लिंग, वचन, पुरुष यानुसार यात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. संबोधन दर्शक केवळ प्रयोगी अव्ययाची व्याख्या पहा. जे शब्द इतरांना संबोधून आपल्या मनातील भावना दर्शविणारे आहेत, अशा अविकारी शब्दांना संबोधन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. जे शब्द इतरांना संबोधून आपल्या मनातील भावना दर्शवितात, अशा अविकारी शब्दांना संबोधन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे इत्यादी. केवळ प्रयोगी अव्ययातला शेवटचा प्रकार मौन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय. गप, मला बोलू नको. चुप, तुझं बरंच काय ऐकून घेतलंय. चुपचाप, कोणीतरी येतंय. या उदाहरणातील गप, चुप, चुपचाप हे शब्द आपल्या मनातील मौन ही भावना दाखवतात. तसेच हे अविकारी शब्द आहेत. शिवाय लिंग, वचन, पुरुष यानुसार यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. व्याख्या पहा. आपल्या मनातील मौन भावना दर्शविणाऱ्या अविकारी शब्दांना मौन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरणार्थ चुप, चिप, गप, गुपचुप इत्यादी. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जवळच असणारे लाल रंगाचे सबस्क्राईब बटन प्रेस करा, जेणेकरून मागील भागातील व्हिडिओ पाहता येतील आणि नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर आपल्या काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहाव्यात. त्यांचे स्वागतच आहे. तोपर्यंत धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.